नमस्कार. आज आपण एका अशा क्रांतिकारक घोषणेबद्दल बोलणार आहोत जिने भारतीय समाजाच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. ही घोषणा होती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची. हे शब्द आहेत 1935 सालचे. डॉक्टर आंबेडकरांनी जे हे विधान केलं ते केवळ काही शब्द नव्हते, तर एका अतिशय खोल आणि वेदनादायी विश्लेषणाचा तो निष्कर्ष होता. पण प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीने देशाची घटना लिहिली त्याच व्यक्तीने देशातील बहुसंख्य धर्म सोडण्याचा निर्णय का घेतला असेल? हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं चाळावी लागतील, धर्मग्रंथांचे अर्थ समजून घ्यावे लागतील आणि समाजाचं एक क्रूर वास्तवही पाहावं लागेल. चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. तर डॉक्टर आंबेडकरांचा हा जो निष्कर्ष होता तो काही एका रात्रीत आलेला नव्हता. तो त्यांच्या धार्मिक ग्रंथांच्या सखोल अभ्यासावर आधारलेला होता. त्यांच्या मते समाजातल्या विषमतेची मुळं ही व्यवस्थेच्या प्राचीन संहितेत म्हणजेच आपल्या धर्मग्रंथांमध्येच खोलवर रुजलेली होती. या सगळ्या विश्लेषणाच्या मुळाशी आहे ऋग्वेदातलं पुरुष सूक्त. हे एक असं सूक्त आहे ज्याचा आधार घेऊन चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन केलं जातं. पण गंमत म्हणजे या सूक्ताचा खरा अर्थ काय होता आणि तो कसा बदलला गेला? बघा, पुरुष सूक्ताचा मूळ अर्थ खूप वेगळा होता. सुरुवातीला ते समाजाच्या परस्पर सहकार्याचं एक सुंदर रूपक होतं. म्हणजे जसं शरीराचे वेगवेगळे अवयव एकत्र मिळून काम करतात, तसंच ज्ञानी, शूर, व्यापारी आणि कामगार यांनी मिळून समाज चालवावा अशी ती कल्पना होती. पण हळूहळू या रूपकाचा अर्थ पूर्णपणे बदलला गेला आणि जन्मावर आधारित उच्च-नीचतेचा एक दैवी सिद्धांत म्हणून तो लोकांसमोर मांडला गेला. आणि या श्रेणीबद्ध सिद्धांताला आणखी बळकटी देण्यासाठी भगवद्गीतेतील एका श्लोकाचा आधार घेतला गेला, जिथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे 4 वर्ण मीच निर्माण केले आहेत. या दैवी मान्यतेमुळे वर्णव्यवस्था अधिकच घट्ट आणि अटूट बनली. आपला अंतिम निर्णय घेण्याआधी डॉक्टर आंबेडकरांनी आणखी एका गोष्टीचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की या व्यवस्थेत राहून तिला आतून सुधारण्याचे काही प्रयत्न झाले होते का, आणि जर झाले असतील तर त्याचं काय झालं? इतिहासात मागे वळून पाहिलं तर दिसतं की गेल्या जवळजवळ 800 वर्षांपासून अनेक संत आणि समाजसुधारकांनी ही जात व्यवस्था मोडण्याचे प्रयत्न केले. 12व्या शतकात बसवेश्वरांपासून ते अगदी 20व्या शतकातल्या सत्यशोधक समाजापर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने लढा दिला. पण ह्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या प्रामाणिक प्रयत्नांनंतरही जातीयवादाची जी मूळ रचना होती ती तशीच राहिली, ती काही बदलली नाही. ह्याच ऐतिहासिक अपयशामुळे आंबेडकरांचा ठाम विश्वास बसला की या व्यवस्थेत राहून तिला बदलणं जवळपास अशक्य आहे. आता आपण पाहणार आहोत की प्राचीन धर्मग्रंथांमधले सिद्धांत आधुनिक काळातल्या क्रूर वास्तवात कसे उतरले. डॉक्टर आंबेडकरांच्या विश्लेषणाचा हा सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच विचलित करणारा भाग होता. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या घटनांबद्दल बोलणार आहोत त्या कोणत्या तरी दूरच्या भूतकाळातल्या नाही आहेत. या सगळ्या घटना स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या आधुनिक भारतात घडलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली होती त्यानंतरच्या या घटना आहेत. ह्या घटना ऐका. 1967 मध्ये फक्त मिशा वरच्या बाजूला वळवल्या या कारणावरून 3 माणसांची हत्या झाली. 1968 मध्ये चोरीच्या संशयावरून एका लहान मुलाला जमावाने जिवंत जाळलं. आणि त्याच वर्षी उत्तर प्रदेशात घडलेली घटना तर माणुसकीला पूर्णपणे काळीमा फासणारी होती. आणि हा हिंसाचार इथेच थांबला नाही. खजिन्याच्या लालसेपोटी नरबळी दिला गेला, बंद पडलेलं इंजिन चालू व्हावं म्हणून एका विद्यार्थ्याचा बळी दिला गेला, आणि केवळ अभ्यासात हुशार असल्यामुळे वर्गाचा मॉनिटर बनल्यामुळे एका विद्यार्थ्याची हत्या झाली. या घटना त्या व्यवस्थेच्या क्रूरतेची साक्ष देतात. या सगळ्यांमध्ये तामिळनाडूमध्ये घडलेलं वेणम्मणी हत्याकांड हे अत्यंत भयावह होतं. 25 डिसेंबर 1968च्या रात्री एका किरकोळ वादामधून जमावानं दलित समाजातील 42 लोकांना, ज्यात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलेही होती, त्या सगळ्यांना एका झोपडीत कोंडून जिवंत जाळून टाकलं. तर मग धर्मग्रंथांचं विश्लेषण, सुधारणेचा अयशस्वी इतिहास आणि आधुनिक काळातला हा अमानुष हिंसाचार, या सगळ्या पुराव्यांनंतर डॉक्टर आंबेडकरांसमोर कोणता मार्ग उरला होता? आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. त्यांच्यासाठी चित्र अगदी स्पष्ट होतं.
ज्या व्यवस्थेची सैद्धांतिक मुळं इतकी खोल आहेत, जिचा इतिहास सुधारणांना सातत्याने नकार देतो आणि जिचं वर्तमान इतकं हिंसक आहे, त्या व्यवस्थेत राहून आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य मिळवणं शक्यच नाही. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की डॉक्टर आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णय हा श्रद्धेचा त्याग नव्हता. उलट तो मानवी प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा शोध होता. त्यांच्या तर्काच्या ह्या 4 सोप्या पायऱ्या होत्या. 1. धार्मिक संहिता बदलणार नाही. 2. आतून सुधारणा अशक्य आहे. 3. होणारा हिंसाचार हा अपवाद नसून व्यवस्थेचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच चौथी आणि शेवटची पायरी म्हणजे यातून बाहेर पडणं, हाच एकमेव मार्ग आहे. शेवटी डॉक्टर आंबेडकरांची ही घोषणा आपल्याला एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते. आत्मसन्मान आणि समानतेसाठी एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला कोणती किंमत मोजावी लागते? स्वातंत्र्याची खरी किंमत नक्की असते तरी काय?